अभिमान देशाचा, सन्मान महाराष्ट्राचा या घोषवाक्याने गुंजला कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा 27वा वर्धापन दिन। कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त वैभवशाली राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार सोहळा उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात पार पडणार आहे। अभिमान देशाचा, सन्मान महाराष्ट्राचा या प्रेरणादायी थीम खाली आयोजित हा विशेष सोहळा बुधवार दिनांक 21 मे 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता रेशीमगाठी लॉन्स, पप्पा नर्सरी समोर, अंबड सातपूर लिंक रोड कॉर्नर, त्र्यंबक रोड, नाशिक येथे संपन्न होणार आहे। या भव्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी स्वामी श्री कंठानंद अध्यक्ष, श्रीराम कृष्ण आरोग्य संस्थान, प्रवर्तक जागृत नाशिक भारत अभियान यांची उपस्थिती लागणार आहे। कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर सौ सुनीताताई मोडक यांनी केले असून त्या कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि समाज हिताच्या विविध उपक्रमांसाठी उल्लेखनीय कार्य केले। या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार असून समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, कला, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यात येईल। हा कार्यक्रम नाशिकच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात एक वैभवशाली पर्व ठरणार असून नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रेरणादायी कार्याचा सन्मान करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। नमस्कार, वंदे मातरम, भारत माता की जय। मी स्वामी श्रीकंठानंद, स्वामी विवेकानंदांच्या राष्ट्रप्रेमी, देशप्रेमी, संन्यासी परंपरेतला संन्यासी। माझं सर्वस्व या देशासाठी अर्पण आहे। या प्रवासामध्ये असताना बरेच चांगले लोक भेटत असतात, जे समाजासाठी सर्वस्व अर्पण करतात। आणि भारताला जर उन्नत करायचं असेल तर सर्वस्व अर्पण करणाऱ्या लोकांची या देशाला फार फार गरज आहे। कल्याणी संस्थेच्या माध्यमातून देशाला उन्नत करण्यासाठी जे काही प्रयत्न होत आहेत ते स्तुत्य आहे आणि अशा संस्थांची आवश्यकता देशाला फार आहे। स्वामी विवेकानंद म्हणायचे की मनुष्य निर्माण करणारे शिक्षण व मनुष्य निर्माण करणारा धर्म, एकदा मनुष्याचं चरित्र निर्माण झालं की सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित होऊन जातात। भारताचे 2 आदर्श आहेत, त्याग व सेवा। आणि त्याग व सेवा हे आदर्श हृदयात धारण करून कल्याणी संस्था सतत सेवा कार्यासाठी प्रयत्नशील आहे। आणि अशा अनेक संस्था जन्माला येणं गरजेचं आहे की जेणेकरून भारतामध्ये कोणीही अभावग्रस्त राहणार नाही आणि आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमातून प्रगट होणारी जी शक्ती आहे त्या शक्तीच्या प्रती समर्पित व्हायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांचं कल्याण आपल्या देहाच्या माध्यमातून कसं होईल याच्यावर आपल्याला मन एकाग्र करायचं आहे। सुनीताताई, तुमचा हा जो उपक्रम आहे, तुम्ही हे जे कार्य हातात घेतलेलं आहे ते फार स्तुत्य आहे आणि तुमच्या माध्यमातून, कल्याणी संस्थेच्या माध्यमातून समाजाचे, राष्ट्राचे, देशाचे हित सातत्याने होत राहावे ही माझी शुभेच्छा आहे। आणि सर्व आपण या कार्यक्रमाच्या दिवशी भेटूया, सर्व नक्कीच या, तिथे आपली भेट होईल आणि राष्ट्रसेवा यज्ञासाठी प्रत्येकाची आहुती कशी देता येईल त्यावर आपण विचार विनिमय करूया। नमस्कार, वंदे मातरम, भारत माता की जय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।